नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील जे मूलभूत भूमितीय मूलभूत संबोध मागील 2 पाठामध्ये याविषयी आपण पाहिलं. त्याच्यामध्ये बिंदू असेल, रेषा, रेषाखंड, किरण, प्रतल आणि समांतर रेषा त्या कशा ओळखायच्या याचा अभ्यास आपण मागील तासामध्ये पाहिला आणि त्याच्यावरच आधारित सराव संच 1 उदाहरण संग्रह 1 काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा अभ्यास आपण करणार आहोत. शक्यतोवर आपण अशा प्रकारचे प्रश्न फळ्यावरती तुम्हाला सोडून देत नाही, परंतु हा आपला पहिलाच सराव संच असल्यामुळे आणि म्हणून मी काही प्रश्न या ठिकाणी सोडून देणार आहे. पहिला प्रश्न आहे, शेजारील आकृतीवरून नावे लिहा. शेजारील आकृतीवरून नावे लिहा. कोणाची नावे लिहायची आहेत? तर या ठिकाणी जी एक आकृती दिलेली आहे त्या आकृतीवरून या ठिकाणी 4 मुद्दे दिलेले आहेत. एक रेषीय बिंदू, किरण, रेषाखंड आणि रेषा. तर या आकृतीमध्ये कुठे कुठे आहे? एक रेषीय बिंदू असेल तर कुठे आहे? किरण असेल तर कुठे आहे? रेषाखंड असेल तर कुठे आहे? आणि रेषा असेल तर कोणतं आहे? ते ओळखून या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. तर पाहूया मग आपण एक रेषीय बिंदू. आता हे केव्हा लिहिता येईल तुम्हाला? एक रेषीय बिंदू तुम्हाला समजलं असेल तर कोणाला म्हणतात, कसं म्हणतात, किंवा त्या रेषेवर काय असतं तेव्हा काय म्हणू आपण, असं जर तुम्हाला समजलं असेल तरच हे तुम्हाला लिहिता येईल, अन्यथा लिहिता येणार नाही. ठीक आहे. एक रेषीय बिंदू. एक रेषीय म्हणजे एक, बघा या शब्दावरून एक रेषीय म्हणजे एका रेषेमध्ये असलेले बिंदू. एका सरळ रेषेवर किती बिंदू आहेत? एक म्हणजे 2 पेक्षा जास्त बिंदू असतील तर ते एक रेषीय बिंदू. कोणत्या रेषेमध्ये? एकाच सरळ रेषेमध्ये असलेले बिंदू. कोणकोणते पाहणार आपण या ठिकाणी? एक रेषीय बिंदू कोणकोणते आहेत? म्हणजे बिंदू एम, ओ आणि टी. बघा सरळ रेषेत बिंदू एम, ओ, टी आहे. सरळ रेषेमध्ये काही वाकड तिकडे आहे, जसं एस, ओ, आर आहे. असं वाकड झालंय की नाही? पण हे सरळ रेषेमध्ये म्हणून त्याला एम, ओ, टी. तसंच दुसरा बिंदू कुठे आहे सरळ रेषेमध्ये? आर, ओ, एन किंवा एन, ओ, आर म्हणजे आपण आर, ओ, एन. ठीक आहे. एक रेषीय बिंदू आहे म्हणजे एका रेषेत आहे. हा पहा सरळ रेषेत, हा ओ पण आणि टी पण. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. पुढचं आहे किरण. किरण. किरण म्हणजे काय? प्रकाश किरण. प्रकाश किरण असं दोन्ही बाजूने जातो का? इकडे बी चालला आणि इकडे बी चालला? नाही जात. तुमच्या घरामध्ये लाईट असेल, बॅटरी असेल, तर जो फोकस असेल तो फोकसापासून, त्या फोकस पासून किरण गेलेली असते, प्रकाश गेलेला असेल. आणि म्हणून सुरुवात कुठून आहे? इथून आहे. म्हणजे स्टार्टिंग म्हणजे सुरुवात या बॅटरीच्या तोंडाकडून ते पुढे जाणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून किरण कोणतं दिसतंय तुम्हाला? किरण. या ठिकाणी किरण दिसतंय तुम्हाला कुठून? किरण म्हणजे एका बाजूला काय असेल? आता अनेक किरण आपल्याला. किरण ओ, एम, ओ, टी, ओ, एस, ओ, आर. अजून कोणते आहेत बघा? ओ, एम, ओ, आर, ओ, एस, ओ, टी, ओ, एन, ओ, पी. ओ, आर झाला. त्यानंतर ओ, एन आणि ओ, पी. ठीक आहे. ओ, एम,
OT, OS, OR, OM आणि OP हे काय आहेत? किरण आहे. किरण म्हणजे या इथून सुरुवात झालेली आहे O बिंदू पासून. ठीक आहे. आता रेषाखंड. आता रेषाखंड या आकृतीमध्ये आपण पाहणार आहोत. जसं OR काढलं तसंच रेषाखंड MT, रेषाखंड MT. त्याचप्रमाणे रेषाखंड या ठिकाणी आकृतीमध्ये दिलेला आहे MT, तसंच RN. ठीक आहे. RN. अजून काय काढता येईल? आकृतीमध्ये तुम्हाला दिसेल OP. अजून अन्य कोणकोणते रेषाखंड आहेत ते तुम्हाला शोधून या ठिकाणी लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे रेषा. आता रेषा काय? दोन्ही टोकाला काय असेल? बाण दाखवलेले असतील. आहे का बघा? मग रेषा कोणकोणते आहेत? इथे दिसतंय की तुम्हाला बाण? फक्त इथं आहे. इथं म्हणजे बाण सर्वीकडे शेवटच्या टोकाला, परंतु दोन्ही रेषा एक सरळ गेली आहे. बघा M वर दिसतोय ती सरळ रेषा गेली MT. MT. त्याचप्रमाणे दुसरा कोणता आहे? RN. ठीक आहे. पहिला प्रश्न समजला तुम्हाला? त्या आकृतीमध्ये बघा, किरण म्हणजे काय त्याची बघा आकृती. बघा किरण बघा. रेषाखंडाची आकृती कशी आहे, रेषाची आकृती कशी, लगेच तुम्हाला चटकन आकृती पाहिल्याबरोबर दिसेल. पुढचा प्रश्न आहे शेजारील रेषेची वेगळी नावे लिहा. शेजारील रेषेची वेगवेगळी नावे लिहा. ही रेषा दिली आहे, रेषा L, याच्यावरती बिंदू A, बिंदू B, बिंदू C आणि बिंदू D दिलेली आहे. तर ती रेषाची वेगवेगळी नावे इथे लिहिणार. रेषा L आहे. पुढे मग रेषा कोणती? अजून रेषा AB. एक रेषा AB झाली. तसंच पुढे रेषा AD इथे लिहिणार. रेषा AD. इथं AC, त्याच्यानंतर AD. ठीक आहे. रेषा BC, रेषा BC, रेषा BD आणि CD. इथे लक्षात. रेषा L, रेषा AB, रेषा AC, रेषा AD. इथे लक्षात. त्याचप्रमाणे रेषा BC, रेषा BC, रेषा BD, रेषा BD आणि रेषा CD. आलं लक्षात? ही या प्रश्न दुसऱ्याची उत्तर आहे. ठीक आहे. लिहून घ्यायची आहे. मी आता प्रश्न तिसऱ्याकडे जाणार आहे. तिसरा जो प्रश्न आहे जोड्या लावा. प्रश्न आहे तिसरा आहे योग्य जोड्या लावा. असा एक प्रश्न असतो. याच्यामध्ये दोन गट असतात, अ गट आणि ब गट. आपण अ गट लिहून घेऊ पहिले. ब गटामध्ये 4 हे लिहून घ्यायचे. कोणकोणते आकृत्या दिलेल्या आहेत. दुसरा आहे, तिसरी आकृती आहे. ठीक आहे. बघा याची उत्तर तुम्ही ब गट न पाहताच तुम्हाला आलं पाहिजे. याला काय म्हणतात? याला, याला आणि याला ते उत्तर शोधून लिहायची. पुढचं दिसतंय तुम्हाला, यांना म्हणणार तुम्ही रेषा.
इथं ब गट असणार तुमचा. कोणता गट असणार? ब गटाचं पहिलं उत्तर काय लिहिणार? रेषा. दुसरं काय आहे? रेषाखंड. रेषाखंड. तिसरं कशासारखं दिसते तुम्हाला? फळ्याचा आकाराचा का टेबलाचा आकाराचा का तुमच्या खुर्चीच्या आकाराचा? समजा टेबलाचा वरचा भाग आहे त्याला म्हटलंय प्रतल. प्रतलची जोडी आहे का बघा तुम्ही तुमच्या पुस्तकात. चौथं दिसतंय एक बाण सोडलेला आहे. मी बाण सोडला इथून ते तिथपर्यंत. काय सोडलेला आहे? बाण सोडलेला आहे. त्याला काय म्हटलंय? त्याला म्हटलेलं किरण. ठीक आहे, त्याला काय म्हटलंय? किरण म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हे उत्तर झाली. हे उत्तर बरोबर लिहून घ्यायची आहेत. पण तुम्ही काय करतात? याचं उत्तर आहे का, मग इकडे रेषा आणतात. याचं उत्तर ते आहे का, असं जातात. तसं न करता, बाण न दाखवता तुम्हाला हाताने लिहिण्याचा कष्ट करायचंय. ठीक आहे. आता पुढील प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेले आहेत. समांतर रेषा, एक संपाती रेषा आणि संपात बिंदू. हे मी फळ्यावरती लिहून देत नाही. हा प्रश्न सोडवण्याच्या आधी आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 2 बघा. काय बघा? पान नंबर 2 आणि पान नंबर 3 बघा. तुम्हाला वर्गपटात लिहायला सांगितलं होतं ते पहिले वाचा. शक्यतो ते पाठ करून घ्या. एक संपाती म्हणजे एक रेषीय, अनेक रेषीय, एक संपात बिंदू आणि एक संपात रेषा. तुम्ही ते बघायचंय, ते वाचायचंय, तरच तुम्हाला ते सोडवता येईल. त्याचप्रमाणे एक प्रश्न दिले समांतर रेषा, सम अंतर रेषा कोणत्या आहेत ते देखील त्या ठिकाणी ओळखायच्या आहेत आणि ते वेगवेगळे करून लिहायचे आहेत. मी सोडून देईल फळ्यावरती, परंतु जसं तसं तुम्ही लिहून घ्याल, शोधण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि म्हणून काही प्रश्न मी फक्त हे सोपे सोपे लिहून दिले. तसं चौथा पण सोपा आहे, पण तुम्हाला आधी ते वाचावं लागेल आणि म्हणून मी तुम्हाला ते लिहून देत नाही. ते तुम्ही सोडवायचंय आणि अभ्यासक्रम आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये जी लावलेली त्या वहीमध्ये हा सरावसांचं पूर्ण लिहायचा आहे. याच्या पुढे मी तुम्हाला फळ्यावरती सरावसांच सोडवून देणार नाही. त्याच्या काही जे असेल प्रातिनिधिक स्वरूपात 1, 2 किंवा ते गणित मी तुम्हाला सोडून देईन आणि बाकीचे त्याच्या आधारावर ते सोडवायचे आहेत. ठीक आहे. आणि पहिल्या दिवसापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. आम्हाला मोबाईल मध्ये किती विद्यार्थ्यांनी बघितलं ते आम्हाला दिसतंय आणि म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तो अभ्यास आपल्या वहीत लिहायचा आहे, अभ्यास करायचा आहे. केव्हा शाळा सुरू होईल सांगता येत नाही आणि म्हणून शाळा सुरू झाली की मग तुमची चाचणी देखील लगेच घेता येईल. मागच्या वर्षी तुम्ही असेच पास होत आले आणि आता प्रत्यक्ष चाचणी होणार आहे आणि म्हणून अभ्यास आता करायला सुरुवात करायची आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या तासिकेमध्ये. हे लिहून घ्यायचंय. बाय.